मामी गाऊनवरच होती. मामीचा मागचा स्पर्श जाणवला आणि माझा आत्मविश्वास जागा झाला. मामीला पण माझी हालचाल जाणवली. आमच्या घरी मामा आणि मामी लग्नानंतर पहिल्या वेळेस आले होते. मामी नवीनच होती, पण लवकरच माझ्यासोबत मामीचे चांगलंच जमत होतं. माझे मामा शरीराने थोडे बारीक होते, पण मामी चांगलीच भरदार होती. मी रोज सकाळी व्यायाम करायचो. सकाळी सकाळी मामी गच्चीवर आली आणि मला व्यायाम करताना बघितलं. मामी माझ्याकडे बघून म्हणाली, "खूप छान बॉडी झाली आहे तुझी." सकाळी जेव्हा मी गच्चीवर व्यायामला जात होतो, तेव्हा मामी पण वरती यायची आणि मला बघायची. मामीची नजर माझ्यावर असायची. घरी कोणी नसताना मामी मला म्हणाली, "तुझे मामा तुझ्यासारखे नाही." मी म्हणालो, "कसे ग मामी?" "अरे तुझं शरीर बघ आणि तुझ्या मामाचं बघ." मला असं वाटायचं की मामी मामासोबत एवढी पण खुश नाही, कारण ती जेव्हा मला व्यायाम करताना बघायची तेव्हा मी तिला खूप नोटीस करायचो. मामीला येऊन 5-6 दिवस झाले होते. माझे बाबा रात्री शेतामध्ये जात होते आणि एक दिवस मामा पण त्यांच्यासोबत शेतात गेले. घरी माझी आई, मामी आणि मी तिघेजण होतो. मी माझ्या खोलीत झोपलो. मामी आणि माझी आई हॉलमध्ये होत्या. आईला शेजारच्या काकूने आवाज दिला. काहीतरी कामानिमित्त आईला शेजारच्या काकूसोबत जावं लागत होतं. आईने मला बोलावलं आणि म्हणाली, "शेजारच्या काकूसोबत मी जात आहे. मला खूप उशीर होईल रात्री यायला. तू आणि तुझी मामी दोघंच आहे घरी." आई गेली आणि मी माझ्या खोलीत गेलो. मामी पण माझ्या मागे झाली. मामी म्हणाली, "मी पण तुझ्यासोबत तुझ्या खोलीत थांबते तुझी आई येईपर्यंत." मी मामीला म्हणालो, "ठीक आहे मामी." मामी गाऊनवर होती आणि माझ्या शेजारी मामी माझ्या बेडवर. मामी जवळ होती. मला तर झोप लागेना. मला मामीचा मागचा स्पर्श जाणवला आणि माझ्या भावना जागा झाल्या. मला तर काहीच सुचेना. माझी हालचाल मामीला जाणवली आणि मामी मला पूर्णपणे. पण लगेच दरवाजाची बेल वाजली आणि माझी आई आली. नंतर मामी आईकडे गेली. मला तर रात्रभर झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी मामा आणि मामी परत त्यांच्या घरी निघून गेले.